पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य दहीहंडी अशी ओळख असलेल्या धनंजय महाडिक युवा शक्ती दहीहंडीचा थरार रविवार रंगणार आहे। त्यासाठी दसरा चौक मैदानात तयारी पूर्ण झाली आहे। खासदार धनंजय महाडिक यांनी आज सायंकाळी मैदानाला भेट देऊन तयारीची पाहणी केली। दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांनी रविवारी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार महाडिक यांनी केले। रविवार 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता धनंजय महाडिक युवा शक्ती आणि भाजपच्या वतीनं दहीहंडी स्पर्धा होणार आहे। पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय अशा युवा शक्ती दहीहंडी स्पर्धेतील 3 लाख रुपयांचं बक्षीस पटकावण्यासाठी यंदाही गोविंदा पदकांची चुरस रंगणार आहे। स्पर्धेच्या उद्घाटनाला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नामदार हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार अमल महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा रविवारी युवा शक्ती दहीहंडीला भेट देणार आहेत। यंदाही युवा शक्ती दहीहंडी स्पर्धेतील विजेत्या गोविंदा संघाला 3 लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे। तर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक गोविंदा पदकाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक बक्षिसं मिळणार आहेत। पहिल्याच प्रयत्नात 5 थर लावून सलामी देणाऱ्या गोविंदा पदकाला प्रोत्साहन म्हणून 5,000 रुपये दिले जातील। तर 6 थर रचून सलामी देणाऱ्या गोविंदा पदकाला 10,000 रुपये आणि 7 थर रचून सलामी देणाऱ्या गोविंदा पदकाला 15,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे। याशिवाय सलामीला 8 थर लावणाऱ्या गोविंदा पदकांना विशेष पारितोषिक म्हणून 50,000 रुपये मिळणार आहेत। सर्व गोविंदा पदकांसाठी भागीरथी महिला संस्थेकडून फूड पॅकेट वितरित केले जाणार आहेत। शिवाय यावर्षी तरुणाईच्या मागणीवरून युवा शक्ती दहीहंडी रील्स स्पर्धेचं आयोजन केलंय। सर्वोत्तम रील्स बनवणाऱ्यांना प्रोत्साहनपर पारितोषिकं दिली जातील। प्रारंभी श्रीमंत ढोलताशा पथक आणि सागर बगाडे यांच्या सार्थक क्रिएशनचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे। शिवाय संपूर्ण दहीहंडी सोहळ्याचं चॅनेल बी वरून थेट प्रक्षेपण होणार आहे। या स्पर्धेचे प्रायोजक म्हणून रिअल इस्टेटमधील एकमेव विश्वसनीय नाव वरद विनायक इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूर जिल्ह्याचे मुख्य वितरक काले बजाज चेतक, बालाजी कलेक्शन अ कम्प्लीट फॅमिली स्टोअर, आरसीसी फोल्डिंग कंपाऊंडमधील एकमेव विश्वसनीय नाव अमित ट्रेडर्स साजणी आणि S4A राजू माने मेट्रो सिटी हे आहेत। दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी आज सायंकाळी दसरा चौक मैदानाला भेट दिली आणि स्पर्धेच्या तयारीची पाहणी केली। स्पर्धेचं नियोजन पूर्ण झालं असून दहीहंडी स्पर्धेसह विविध कलाविष्कार पाहण्यासाठी नागरिकांनी दसरा चौक मैदानात उपस्थिती लावण्याचं आवाहन खासदार महाडिक यांनी केलंय। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य मोठी मानाची दहीहंडी भारतीय जनता पार्टी आणि धनंजय महाडिक युवा शक्तीची दहीहंडी 24 ऑगस्ट रोजी रविवारी दसरा चौक या ठिकाणी संध्याकाळी 4:30 वाजता संपन्न होणार आहे। महाराष्ट्र शासनानं दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिलेला आहे। महाराष्ट्र शासनानं सर्व गोविंदा पथकांचा इन्शुरन्स करण्याचा निर्णय घेतलेला आहे। घातपात झाला तर 10 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता संघ तयार झालेले आहेत। उद्या रविवारी 15 मंडळांनी, गोविंदा पथकांनी आपल्याला इथं येण्याचं आता जाहीर केलेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणात हा सोहळा असतो। हजारोंच्या संख्येनं तरुणाई इथं उपस्थित असते। खूप मोठं नियोजन असतं। महिलांसाठी वेगळी व्यवस्था नियोजनाची केलेली असते। जिल्ह्यातील सर्व राजकीय क्षेत्रातील मंडळी, पालकमंत्री आहेत, अन्य मंत्री महोदय, आमदार, खासदार हे सगळे मंडळी इथं असणार आहेत। काही चित्रपटांचे कलाकारसुद्धा इथं हजेरी लावणार आहेत आणि हा सोहळा मोठा होणार आहे। मी तमाम जिल्ह्यातील नागरिकांना, बंधू भगिनींना आवाहन करतो की आपण आवर्जून या दहीहंडीसाठी दसरा चौकामध्ये उद्या 4:30 पासून उपस्थित राहावं आणि हा थरारक सोहळा पाहावा। फार मोठं नियोजन आहे, चांगलं नियोजन आहे। आपण सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं। धन्यवाद।